नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10th चॅप्टर फर्स्ट गुरुत्वाकर्षण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं गुरुत्वाकर्षण हे चॅप्टर बघणार आहोत। त्यामध्ये गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बळ, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्त पतन आणि मुक्तिवेग याचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला। हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेल्या सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला। त्यांना प्रश्न पडला की ही सर्व सफरचंदे सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाही? बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल। झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते। आकृतीमध्ये बघा, पृथ्वी आहे, पृथ्वीवर झाड, सफरचंदाचं झाड आहे, त्याच्या खाली आयझॅक न्यूटन, एक मुलगी बसलेली आहे, समजा आयझॅक न्यूटन बसलेले आहे, वरती चंद्र आहे, गुरुत्वीय बल, खाली पडणारे सफरचंद आणि पृथ्वी। यामध्ये तुम्हाला काय दिसते की गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे सफरचंद पृथ्वीवर पडत आहे। बघा, आकृती 1.1 मध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले, त्यावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते। आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे। आकृतीतील अंतरे प्रमाणानुसार दाखवलेली नाहीत। न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रवृत्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? त्यांना प्रश्न पडला की जसं झाडावरचे सफरचंद पृथ्वीवर खाली पडतात गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे, तसेच चंद्र, तारे ह्या सर्व गोष्टीवर पण सूर्य या गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असेल का? मग त्यांनी याचा शोध लावला। तर बल आणि गती, मग न्यूटनने बल आणि गती म्हणजे फोर्स आणि मोशन यांचे नियम काढले। ते नियम आपण बघू। एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेने बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपण पाहिले आहेत। न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते? न्यूटनचे गतिविषयक 3 नियम कोणते कोणते सांगितलेले आहे? तर वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स। आकृतीमध्ये बघा, एक मुलगी दोरीला एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल। त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? हे बघा, जेव्हा आपण एखादी दोरी घेऊ, त्याच्या एका साईडला दगड बांधू, ती गोल गोल फिरवली तर काय होईल? ती सर्क्युलर रोटेशनमध्ये फिरेल। ओके, सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल, आणि कारण आपण तिला बल प्रयुक्त करतोय म्हणून ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल। ओके, आणि मग आपण जर त्याला
बल लावलं नाही, फिरवलं नाही, तर ती फिरेल का? नाही फिरणार. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत, अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येईल. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाची नाणी स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते आणि वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते, म्हणून त्याला कोणता बल म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री. केंद्राकडे येते म्हणून अभिकेंद्री बल म्हणतात. पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा सर्वात वेग सारखा, अर्थात त्याचा वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय? या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असते? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात का? असेच भ्रमण करतात का? त्यावरही असे बल प्रयुक्त होत असते का? त्याची दिशा कोणती असेल? मागील कृती, उदाहरण आणि प्रश्नाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे करत असणार. म्हणजे जसं आपण दोरीला दगड बांधून गोल गोल फिरवतो, म्हणजे आपण त्याच्यावर बल प्रयुक्त करतो म्हणून तो फिरतोय ना, तसंच पृथ्वी ही चंद्रावर आपलं बल प्रयुक्त करत असेल, त्याच्यामुळे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. केप्लरचा नियम. प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञांनी ही सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी नियम मांडले आणि केप्लरचे हे नियम खाली दिले आहेत. कोणते नियम? 3 नियम मांडले त्यांनी. कोणते 3 नियम मांडले त्याचा अभ्यास आपण करू. केप्लरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असते. म्हणजे पहिला नियम काय केप्लरचा? की बघा, आकृतीमध्ये दाखवले आहे की ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती यसने दर्शवली आहे. इथं लाल याच्यात काय? सूर्य आहे आणि हे ग्रह आहेत. हे लंबवर्तुळाकार गतीत फिरत आहे. केप्लरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ. केप्लरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे AB आणि CD. हे बघा, AB CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीनंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B D
बी डीने दाखवले आहे. आकृतीमधील एएस व सीएस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात एएसबी व सीएसडी ही क्षेत्रफळे समान आहेत. केप्लरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. ग्रहाचे म्हणजे ग्रहाला आवर्तनकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टी² आर क्यूब म्हणजेच टी² डिव्हायडेड बाय आर क्यूब स्थिर के. म्हणजे किती? हे केप्लरचे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून शोधून काढले. ग्रह हा नियमाचे पालन का करतात त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केप्लरच्या नियमाची कशी मदत झाली हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वरील सर्व निरीक्षणे व केप्लरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणोत्तराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. योहानेस केप्लर. योहानेस हा शास्त्रज्ञांचा परिचय. योहानेस केप्लर हे 1571 साली जन्माला आले. त्यांचा मृत्यू 1630 साली झाला. हे एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाने मदतनीस म्हणून कार्य सुरू केले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केप्लर यांना त्यांचा उत्तराधिकारी शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्राहे यांनी केलेली ग्रहाच्या स्थानाची निरीक्षणे वापरून केप्लर यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. म्हणजे केप्लर्स यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. मग ते न्यूटन्सने जे गुरुत्वाकर्षणाचे नियम काढले त्याच्यासाठी त्यांना ते उपयोगी पडले. आकृती 1.5 मध्ये M1 आणि M2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत. डी त्यांच्यामधील अंतर आहे. या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F म्हणजे फोर्स हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहितात. फोर्स M1 M2 डिवायडेड बाय D2 म्हणजे फोर्स G म्हणजे स्थिरांक. G हा स्थिरांक M1 M2 डिवायडेड बाय D². G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. गुरुत्वीय म्हणजे ग्रॅव्हिटेशनला Gने डिनोट केलेले आहे. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकार असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना सेंटर ऑफ मास जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. समीकरण 2 वरून दिसून येते की G हे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजण्यास आपल्याला
मिळेल. म्हणजेच मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत Gचे मूल्य 2 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्याएवढे असेल. बघा, सिद्ध करा. जरा डोके चालवामध्ये काय लिहिलेलं आहे, सिद्ध करा की SI एकक प्रणालीत Gचे एकक Nm² डिवायडेड बाय kg² आहे. तर Gचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी प्रयोग करून मोजले. SI एकक प्रणालीत ते 6.673 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 Nm² डिवायड बाय kg² आहे. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील 2 बिंदू असतो ज्यामधील वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्यांच्या मध्यवर्ती बिंदूवर सेंट्रॉइड असते. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले, यासाठी त्यांनी कॅप्लरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. कशी ते बघूया. एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बलाचे परिणाम. एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि अभिकेंद्री बलाचे परिमाण म्हणजे इफेक्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. या वस्तूचे वस्तुमान mने तिच्या कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शवली तर या बलाचे परिमाण mv² डिवायडेड बाय r एवढे असते. हे गणिती क्रियेद्वारे दाखवता येते. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F = mv² डिवायडेड बाय r असले पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल व r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्यांचा आवर्तकाल T म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. त्याचं सूत्र आहे चाल = कापलेले अंतर डिव्हायडेड बाय त्यासाठी लागलेला काळ. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर = कक्षेचा परिघ = 2πr. r म्हणजे सूर्यापासूनचे अंतर, त्यासाठी लागलेला वेळ, आवर्तकाळ म्हणजे T. v = कक्षेचा परिघ किती आहे 2πr आणि आवर्तकाल किती आहे तर हा आपण T ने डिनोट करतो. बघा, पुढचे सूत्र आहे F = mv² डिवायडेड बाय r m r म्हणजे काय 2πr डिवायडेड बाय t चा स्क्वेअर डिवायडेड बाय r = 4m² मल्टिप्लाइड बाय r डिवायडेड बाय t². ह्यास r² ने गुणवल्यास व भागवल्यास आपल्याला मिळते की या सर्वाला आपल्याला r² ने गुणायचं आहे. या सर्वांना आपण r ने मल्टिप्लाइड करू. हे बघा, ओके. तर r ने मल्टिप्लाइड केल्यावर इथे r² आहे मल्टिप्लाइड बाय r चा क्यूब होईल आणि इथे r साईडला निघल्यामुळे 4m² आणि r या कंसात राहील. केप्लरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे t² डिवायडेड बाय r³
इज इक्वल टू के हे स्थिर असते. म्हणून F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर के. म्हणून F इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर के. पण 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय के इज इक्वल टू स्थिर. म्हणून F हे 1 बाय आर स्क्वेअर. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनचा निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत पृथ्वीचे गुरुत्वीय बल अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचे याआधी सोडवलेले उदाहरणे आहे ते मी तुम्हाला बोर्डवर नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून सांगेल. सेकंड आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्षितिज लंब दिशेने सरळ व फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल काय की तो कालानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावरून अवलंबून असते? पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्र बिंदूत तसेच असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे पृथ्वी वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा पृथ्वीचे वस्तुमान केंद्र व तिच्या केंद्रबिंदूत असते म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेने सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याच्या खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. हे सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळेच होत असते. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते तसेच सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. तर पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. तर ते एका विशिष्ट वेगात फिरत असतात पृथ्वीभोवती, त्याच्यामुळे ते पृथ्वीवर पडत नाही. जसे आपण दोरीला दगड बांधून बल लावून त्याला फिरवतो, मग तेव्हा त्याच्यात एक वेग तयार होतो, तेव्हा तो आपल्या सभोवताली फिरतो. तसंच पृथ्वीभोवती चंद्र व कृत्रिम ग्रह फिरत असतात. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रवृत्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते G या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. विचार करा, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? Gचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते?
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F फोर्स म्हणजे Fने डिनोट करतात व त्या वस्तूचे त्वरण G ने डिनोट करतात. खाली दाखवल्याप्रमाणे काढता येते. F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. F इज इक्वल टू mg, G इज इक्वल टू gm बाय r स्क्वेअर, G इज इक्वल टू gm बाय r स्क्वेअर. G इज इक्वल टू G ची व्हॅल्यू किती आहे 6.67 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू -11 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू 24 डिवायडेड बाय 6.4 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. सांगा पाहू, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते तर त्रिज्या अर्धी असती तर g चे मूल्य किती असते? g च्या मूल्यात होणारे बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी g चे मूल्य समान असतील काय? याचे उत्तर नाही असे आहे. कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे, म्हणून g चे मूल्य ध्रुवावर जास्त असते, सर्वात जास्त असते. किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे व तेथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. मग विषुववृत्तावर g चे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 मध्ये g चे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे g मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ, पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाने पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 किलोमीटर असून 6410 किलोमीटरपर्यंत वाढल्यामुळे g च्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्यांच्या उंचीमुळे होणारा g मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी g च्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिलेले आहेत. स्थान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची gms स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्थान कोणते? पृथ्वीचा पृष्ठभागावर 0 उंची राहते आणि मग तिथे ग्रॅव्हिटेशन फोर्स g चे मूल्य किती असते? 9.81. माउंट एव्हरेस्टवर 8.8 g मीटर पर सेकंड स्क्वेअर किती असते? 9.8. मानवनिर्मित फुग्याने साठवलेली सर्वाधिक उंची 36.6. त्याचे मीटर पर सेकंद ग्रॅव्हिटेशन फोर्स किती? 9.77. अंतराळ यानाची कक्षा 400, तिथे 8.7. दळणवळण उपग्रहाची कक्षा 35,700, तिथे 0.225. g च्या मूल्यात उंचीनुसार होणारे बदल. खोलीनुसार बदल. पृथ्वीच्या आत जात असताना देखील g चे मूल्य बदलत राहते. समीकरण 5 मधील r चे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार g चे मूल्य अधिक व्हायला हवे. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रवृत्त करणार
पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे यमचे मूल्यही बदलते. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. विचार करा, पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेने काही फरक पडेल का? आणि पृथ्वीच्या केंद्रकावर जीचे मूल्य कमी होत असेल. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह त्यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात. समीकरण 6 प्रमाणे त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य ही वेगवेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीमध्ये चंद्राचा 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. चंद्रावर पृथ्वीपेक्षा आपण चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो, कारण चंद्रावर गुरुत्वीय बल हे कमी असते. वस्तुमान व वजन, मास व वेट. वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. याचे SI एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. अदिश राशी म्हणजे काय? एक ठराविक दिशा नसते त्यांना, कोणत्याही दिशेप्रमाणे ते बदलू शकते. आणि ठराविक दिशा असलेल्याला सदिश राशी असे म्हणतात. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावरही देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही असते जास्त. वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. यम म्हणजे वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल. एफ म्हणजे फोर्स. समीकरण 4 वरून दॅट इज या 3 डॉटला दॅट इज असे म्हणतात. वजन W = F = mg. G = कॅपिटल G कॅपिटल M / R². वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच असल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एकसमान असते. हे सगळे सोडवलेली उदाहरणे लगेच दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला उद्या मी बोर्डवर सोडवून देते, कारण असे ओरली ते समजणार नाहीत. तुम्हाला माहीत आहे का, गुरुत्वीय लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्स. पाण्यात दगड टाकल्यास त्यात लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीने दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिले असेलच. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. गॅमा किरण, क्षकिरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगानेच विभिन्न प्रकार आहेत. तरंगाचे विभिन्न प्रकारे खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात. आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरीद्वारे मिळवलेली आहे. गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना सावकाश काळावरील लहरी असे म्हटले आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. ह्या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली असते. यामध्ये लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आईन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळविण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. मुक्त पतन फ्री फॉल. मुक्त पतन फ्री फॉल. एक लहान दगड हातात धरा. त्यावर कोणती बले प्रयुक्त
होत आहे. आता तो दगड हळूच सोडून द्या. तुम्हाला काय आढळते? तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले? पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्यात वस्तूवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीत आहे. आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होते, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्यांना संतुलित करत होते व तो दगड स्थिर होता. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्या प्रभावाने तो दगड खाली पडला. तेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. म्हणजेच दगडाचे मुक्तपतन होते. मुक्तपतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर ब्लॉक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. मुक्तपतनात वस्तूच्या जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. मुक्तपतनाची त्वरण हे g असते व आरंभीचा वेग u0 असतो. हे लक्षात घेऊन ही समीकरणे खालीलप्रमाणे आहेत. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य g ऐवजी g धरावे लागेल, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. g चे परिमाण तेवढे असले तरी त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्तपतनाचे उदाहरण आहे. याची उदाहरणे सर्वच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मागील येथेत आपण स्थितीत ऊर्जेबद्दल शिकलो आहोत. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला क्षितिज ऊर्जा असे म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते. त्याची माहिती आपण घेतली आहे. यम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. अंतर त्याहून कमी असल्यास क्षितिज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा Gm/r + h - एवढी घेतली जाते. येथे m व r हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहे. मुक्तिवेग एस्केप व्हेलोसिटी. चेंडू वर फेकल्यास त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तेथून ते खाली पडू लागते. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v² = u² + 2as. v चेंडूचा अंतिम वेग = 0 व a = -g. That is 0 = u² + 2 - gs. म्हणून चेंडूची कमाल उंची s = u² / 2g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीला वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल.
आपण वर पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेलेल्या चेंडूवरील आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास विशिष्ट मुक्तिवेग म्हणजे VESC म्हणतात, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढीलप्रमाणे काढू शकतो. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते. म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होते. यातही वस्तुमान असलेली वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील गतीज ऊर्जा = 1/2 mv². स्थितीज ऊर्जा -GMM/R. एकूण ऊर्जा E1 गतीज ऊर्जा + स्थितीज ऊर्जा. हे सर्व सूत्र आहे, हे सर्व तुम्हाला लर्न करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे उदाहरणं सोडवायचे आहे त्यात ह्या सूत्रांचाच वापर होतो. फिजिक्समध्ये जास्त करून सूत्रांवरच जास्त भर दिलेला असतो आणि उदाहरणावर. त्याच्यामुळे आपण हे सर्व उदाहरणं डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणारच आहोत. पुढे आहे स्वाध्याय आणि ते उदाहरणे दोन्ही सोबतच घेऊन टाकू. चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूच्या घंटीच्या बटनावर क्लिक करून घ्या. त्यामुळे रोजचे रोज येणारे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीलाच मिळून जाईल. आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.